मातांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मनापासून तुमच्या चॅनलमध्ये विहीर फक्त स्वामींचे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, कारण जसं की गुरुपौर्णिमा येत आहे आणि आपल्याला गुरुपद घ्यायचं आहे। गुरुपद कशासाठी घेणार आहे की आपण आपल्या आयुष्यामध्ये गुरु करून घेणार आहोत। गुरु करणं हे खूप महत्त्वाचं आहे, कारण गुरु शिवाय आपलं हे आयुष्य सार्थक होत नाही। तसे जे मर्यादा पुरुषोत्तम राम आहेत, त्यांनी सुद्धा गुरु केलं होतं, त्यांचे सुद्धा गुरु होते अर्जुन, त्यांचे सुद्धा गुरु होते, म्हणजे जे 5 पांडव होते त्यांचे सुद्धा गुरु होते। म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक वळणावर आपल्याला कोणीतरी असं मार्गदर्शक आपल्याला पाहिजे, किंवा जे गायडन्स करायला पाहिजे प्रत्येक गोष्टीवरती। आपल्या सुखादुःखामध्ये आपण ज्यांच्याकडे धाव घेतो, प्रत्येक आपल्या जे कठीण प्रसंग येतात ना, त्यावेळेला आपण एक मार्गदर्शक म्हणून जो आपल्या समोर येतात, जो आपले दुःख दूर करतो, आपल्याला उपाय सांगतो, आपल्याला सेवा सांगतो, जेणेकरून आपल्या आयुष्यातले दुःख नाहीसे होतात, तर त्यासाठी आपल्याला गुरु करणे हा खूप महत्त्वाचा आहे। तर गुरुपद आपल्याला घ्यायचं आहे। जेव्हा आपण गुरुपद करतो म्हणजे आपण त्यांना आपले स्वतःचं गुरु केलेलं आहे। तर स्वामी महाराज तर आहेच, त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ गुरु आपल्याला कोण भेटणार आहे? तर स्वामी महाराजांना आपल्याला गुरु करायचंय, कारण स्वामी महाराज कोण आहेत? न संत न महंत साक्षात भगवंत आहेत आपले स्वामी महाराज। तर त्यांना आपण गुरु करू शकतो। तर गुरु कसं करायचं आहे आता आपल्याला, त्याची आपण आज विधी बघणार आहे। गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही स्वामी केंद्रात जा, जर शक्य झालं तर त्र्यंबकेश्वर येथे जे आपलं गुरुपीठ आहे तिकडे जा, दिंडोरी आहे तिकडे जा तुम्ही, गुरुपीठा त्र्यंबक येथे जे गुरुपीठ आहे तिकडे जाऊ शकतात, नाही तर दिंडोरी येथे जाऊ शकतात। नाही शक्य तर केंद्रात जा, तुमच्या आजूबाजूला जवळपास जिकडे स्वामी केंद्र आहे तिकडे जा। आणि जर तुम्हाला तेही शक्य होत नाही की नाही माझ्या शेजारी पाजारी कुठं लांब पर्यंत केंद्रच नाही आहे, मठच नाहीये स्वामी महाराजांचा, तुमच्या घरी जे देवारातली तुमची जे स्वामीची मूर्ती आहे ना, त्या स्वामींच्या मूर्ती समोर जाऊन बसा, आसन घ्या, त्याच्यावर बसा। आणि तुम्ही जर जेव्हा केंद्रात जाणार तेव्हा काय करणार ते मी सांगते, तसं करा। आणि तुम्ही जर केंद्रात नाही आहे, तुमच्या घरात आहे, तर तेच तुम्ही तुमच्या घरात तुम्हाला करायचंय। तर काय करायचं, जेव्हा तुम्ही केंद्रात जाणार तेव्हा तुम्ही सोबत जाताना एक श्रीफळ घेऊन जा। श्रीफळ, खडीसाखर किंवा पेढा, एखादा पेढा तुम्ही गुरु पौर्णिमासाठी चाललेले, म्हणजे गुरु दक्षिणा आपण म्हणून आपल्याला स्वामींना जसं भेट स्वरूप आपण देवाला जातो तर आपण घेऊन जातो ना प्रसाद म्हणून, तसं। तर श्रीफळ, खडीसाखर, फुलं, हार, अगरबत्ती, धूप, तुम्हाला ज्याच्या यथाशक्ती जे झालं तुम्हाला ते सगळं तुम्हाला गुरुपौर्णिमेला घेऊन जायचं आहे। तिकडे स्वामींच्या चरणावरती जाऊन आपल्याला 1 चम्मच पाणी टाकायचं आहे, चमच्याने पाणी टाकायचं। आता तिकडे विशेष ती जे आपण गेलं की तिकडे सोय केलेली असते त्या गोष्टीची, कारण भरपूर लोक गुरुपद घेतात, सगळेजणच गुरुपद घेतात स्वामी केंद्रात येणारे, तर त्यांच्यासाठी तिकडं मग त्या दिवशी तुम्हाला असं नाही की तुम्ही स्वामीकडे जाऊ नका म्हणून, आता रोज कसं स्वामीकडे तिकडे समोर जाऊ देत नाही आहे, पण गुरुपौर्णिमेच्या दिवशी नक्की तुम्हाला जाऊ देतील। तर तिकडे जाऊन तुम्ही 1 चमचा पळीने स्वामींच्या चरणावरती पाणी घ्यायचं आहे, पाणी टाकायचं आहे। आणि पाणी टाकल्यानंतर तुम्हाला धूप, दीप, अगरबत्ती, फुलं वगैरे वाहायचं आहे, श्रीफळ वाहायचं आहे। स्वामींना मनातल्या मनात विनंती करायचं आहे की हे स्वामी महाराज, तुम्ही माझे बंधू, सखा, पिता, माता, सगळं काही, माझं पूर्ण परिवार तुम्ही आहे, सर्वश्रेष्ठ माझे गुरु तुम्ही, माझी दैव तुम्ही, सगळं तुम्ही आहे। माझ्या आयुष्यातली जी डोर आहे, माझ्या आयुष्याचं जे सगळं कारभार आहे ते सगळं मी तुम्हाला सोपवणार आहे आजपासून। मी तुम्हाला गुरु म्हणून करून घेणार आहे, तुम्ही माझे गुरु व्हावे ही माझी विनंती आहे। आणि माझ्याकडून जे जास्तीत जास्त सेवा आहे ते फक्त पारायण असो, किंवा स्वामी चरित्राचं वाचन असो, भागवत पारायण असो, किंवा जे काही आपल्याकडे श्रीयंत्राची सेवा असो, किंवा कोणतेही केंद्रामध्ये जाऊन सेवा असो, किंवा केंद्राची आरती म्हणा, आता सेवामध्ये भरपूर येतात, तर त्या सगळ्या सेवा तुम्ही माझ्याकडून जास्तीत जास्त करून घ्या। आणि सर्वात महत्त्वाची जी सेवा असते ती असते ग्राम अभियान, कारण ह्या मार्गामध्ये तुम्ही जेव्हा येता ना, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगायचं मला खूप आवडतं ह्या गोष्टी, कारण की मदत आपल्याला करायचं आहे, दिव्याने दिवा लावायचा आहे, दिव्याने दिवा लावायचा आहे। जसं कोणी माझे एखादी प्रॉब्लेम जर सुटका झाली आहे, तर मी माझ्या समोर जर एखादी व्यक्ती ती दुःखित आलेला आहे, तर मी त्यांना सेवा सांगणार आहे की नाही बाबा, मी हे केलेलं आहे, मला खूप फरक जाणवलेला आहे माझ्या आयुष्यामध्ये, तुम्ही पण ही सेवा करा। तर असं आपल्याला करायचंय, म्हणजे फक्त असं नाही की घरात आपण खूप पारायण करतो, पण एखादं दुःखी व्यक्ती तुमच्याकडे आलं तर तुम्ही काही सांगतच नाही त्याला, किंवा तुम्ही असं विचार करता नाही बाबा मलाच खूप पैसे कमवायचे आहे, मीच खूप चांगलं आनंदी राहणार आहे, दुसऱ्यांना होऊ द्यायचं नाही आहे, तर असं अजिबात करू नका। कारण आपल्याला असं वाटतं की आपण त्या गोष्टीला सांगत नाही, पण वरून जे महाराज आहेत ना ते सगळं बघताय की तुम्ही किती प्रामाणिकपणे लोकांची सेवा करताय। सेवा करणं, सेवा हा खूप मोठा धर्म आहे, खूप मोठा धर्म। एकाचं दुःख तुम्ही त्याच्या आयुष्यातून दूर करताय, तर खरंच त्याच्या मनातून तुम्हाला खूप मोठा आशीर्वाद भेटतो। प्रत्येक क्षणाला तुम्हाला आशीर्वाद देणार नाही की नाही ह्या ताईनं मला सांगितलं म्हणून माझे जे कष्ट आहे ते
निघून गेले किंवा कष्ट कमी झाले किंवा माझा हा काम झाला असं त्या ताईमुळे झालं, मग ते कुठं ना कुठं त्याचं पुण्य तुम्हाला लागतो. त्याच्यामुळे हे कामही करा आणि स्वामी महाराजांना करून घ्या की आजपासून माझ्या घरातलं सगळं काही, माझ्या आयुष्यामधलं जे काही कारभार आहे ते तुम्ही सगळं सांभाळा. मी माझं सगळं डोक्याचं ताण जे आहे ते तुम्हाला देऊन टाकलेलं आहे. आजपासून तुम्ही त्याचा संचालक व्हा म्हणून स्वामी महाराजांना सांगायचं की तुम्ही हे असं की आजपासून माझं जे योगक्षेम आहे ते तुम्ही चालवा. योगक्षेम म्हणजे आपल्या पूर्ण आयुष्याचा कारभार ते सगळं तुम्ही चालवायचं आहे. मुजरा करायचं. त्यानंतर तुम्हाला जेव्हा त्यांचं तीर्थ दिलं जाणार आहे, म्हणजे आपण जे स्वामी महाराजांना अभिषेक केला जातो किंवा त्यांच्या पादुकावर जे तुम्ही तीर्थ म्हणून पाणी टाकलेलं आहे ते तुम्हाला जेव्हा ते तीर्थ दिलं जातं तेव्हा आपल्याला असं म्हणायचं आहे, अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज पादोदकम तीर्थ जठरे धर याम्यहम शिरसा धर म्यामहम असं आपल्याला म्हणायचं आहे. हे असं म्हणून आपण ते तीर्थ जे आहे ते प्राशन करायचं आहे, म्हणजे ते तीर्थ पिऊन घ्यायचं आहे. त्याने काय होणार आहे, आपल्या शरीरातले सगळे रोग जे आहे ते निघून जाणार आहे. असं सांगून आपल्याला स्वामी महाराजांना परत एकदा मुजरा करून प्रणाम करायचा आहे. आणि त्यानंतर आता तुम्ही स्वामी महाराजांचा गुरुपद घेतलेला आहे, म्हणजे स्वामींना तुम्ही गुरु केलेला आहे. आता जर गुरु करतात तर त्यानंतर आपली सेवा चालू होते. ज्या दिवशी तुम्ही गुरु केलेला आहे गुरुपौर्णिमापासून मग तुम्ही जसे स्वामींची नित्य सेवा आहे 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप आणि स्वामी चरित्रचं 3 अध्याय 1, 2, 3 आज केला, 4, 5, 6 उद्या केला, 7, 8, 9 परवा दिवशी केला. कंटिन्यू रोज आपल्याला क्रमशः 3 अध्यायाचा वाचन करायचा आहे. आपण स्वामींना नक्कीच गुरु करा आणि तुमच्या आयुष्याचा कारभार त्यांच्या हातात सोपून द्या. तर आपल्या आयुष्यामध्ये सुख दुःख संकटे जे काही होतं ना ते देवाच्या मर्जीने होतात आणि आपण देवाला सांगितलं की बाबा तुम्ही सांभाळा सगळं आता, तर देव जे करणार आहे ते चांगलंच करणार आहे तुमच्यासाठी. यांची नित्य सेवा करत राहा, रोज त्यांचं नामस्मरण करत राहा आणि रोज जे कोणी दुःखी आहे ज्यांच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम आहे प्रयत्न तरी करा कमीत कमी की नाही तुम्ही हे सेवा करा बाबा, नाही तुम्ही हे सेवा करा, हे होईल ते होईल. तुम्ही कमीत कमी प्रयत्न तरी करा. त्यांच्या 100% म्हणून जर 20% ही त्यांचा कष्ट कमी झाले, त्यांचे दुःख कमी झाले तर कुठं ना कुठं तुम्हाला नक्कीच त्याचा पुण्य लागणार आहे. तुम्ही स्वामी मार्गामध्ये तरी या, स्वामी लोकांचे कल्याण करायचा प्रयत्न तरी करा. स्वामी महाराज त्याच्यानेच खूप खुश होऊन जाणार. मग तुम्हाला आरतीला वगैरे हे सेवा ते सेवा करायची गरज नाही आहे. जेव्हा एक मनुष्याचं दुःख दूर होतो ना तेव्हा तुम्हाला 100 गुरुचरित्र पारायण केल्याचं पुण्य भेटतो. 100 गुरुचरित्र पारायणाचा. जेव्हा एक तुम्ही गायीची सेवा करता त्याला सुद्धा खूप मोठा म्हणजे असे खूप मोठा पुण्य तुम्हाला असं भेटतो. तर त्याच्यामुळे खूप काही गोष्टी आहेत जे सांगायला गेलं तर खूप वेळ कमी पडून जाईल. तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघत राहा आणि लोकांना शेअर करा आणि ग्रुपवर तुम्ही नक्की करून घ्या आणि स्वामी महाराजांवरती सगळं सोपून द्या. तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.